तर सकाळ सकाळी आम्ही 10ला गोव्यात पोहोचलो. तिथनं रूम बुक केलो. रूमवरती आवरून तिथनं लगेच आम्ही जेवायला बाहेर निघालो. गोव्यामध्ये आम्ही हॉटेलसाठी 15-20 मिनिटं इकडे तिकडे फिरलो. तिथनं आम्हाला साईसागर म्हणून एक हॉटेल भेटलं. तिथनं आम्ही सगळ्यांना पनीर टिक्का ऑर्डर केलो आणि त्यासोबत रोटी पण मागवलो. सकाळी आम्ही कोण नाश्ता केलो नव्हतो म्हणून आम्हाला भूक तर लई लागली होती. लगेच असं खाऊन घेतलो. तिथनं 2 रोट्या संपत तिथनं असं लगेच भात घेतलो. तर या हॉटेलमधलं जेवण एक नंबर होतं. तिथनं आम्ही सगळे 15 मिनिटात जेवलो. तिथं लगेच निघालो. जेवल्या सगळ्यात पहिला आम्ही अंजनी बीचला गेलो, कारण त्या बीचवरती जरा दादांची फोटो काढायची होती. तर हे असं लोकेशन होतं बघा. तिथनं कॅमेरा काढलो आणि त्यांची लगेच फोटो काढायला सुरुवात केलो. तिथनं एक मी बारीकमध्ये असं व्हिडिओ घेतलो, पण व्हिडिओ फेल गेला. 4-5 वेळा ट्राय करून शेवटी बास म्हणलं. रितिका जरा पाणी द्यायला घाबरत होती. अंजनी बीचवरती आम्ही 1 तास घालून तिथनं डायरेक्ट रूमवरती निघालो. गेल्या आम्ही सगळ्यांना असं 1 तास आराम केलो. तिथनं आवरून घेतलो. तिथनं 4 वाजता आवरून आम्ही बागा बीचला गेलो. बागा बीचवरती आम्ही 1 तास थांबलो. तिथे एक थोडा वेळ थांबून तिथनं डायरेक्ट आम्ही गाडी काढलो. डायरेक्ट कलिंगड बीचला निघालो. जाता सगळ्यात पहिला पेट्रोल पंपावरती गेलो. गाडीमध्ये डिझेल कमी होतं म्हणून आम्ही जरा डिझेल टाकून घेतलो. तिथनं डिझेल टाकून लगेच कलिंगड बीचला निघालो. तर ह्या बीचवरचं वातावरण एकदम क्वालिटी होतं.